या ठिकाणी काही सुविधा या पेशंटच्या नातेवाईकांना ज्या अपुऱ्या आहेत त्या सुविधा सुद्धा या ठिकाणी पुरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही पूर्ण करू। आता हे आपलं कॉटेज हॉस्पिटल हे 200 बेडच्या हॉस्पिटलमध्ये रूपांतर होतंय। म्हणजे सामान्य जिल्हा रुग्णालय यामध्ये ते जवळपास ते रूपांतरित होतंय। त्यामुळं असणारे इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इथे असणाऱ्या इन्स्ट्रुमेंट असतील, इथे असणारा स्टाफ असेल, डॉक्टर्स असतील, यांची संख्या वाढल आणि वाढल्यामुळं लोकांचं आज जवळजवळ आपल्या कॉटेज हॉस्पिटलला दिवसभरात जर म्हणलं तर 700च्या आसपास ओपीडी आहे। तर एवढ्या ओपीडी होत असताना सर्व पेशंटना त्या ठिकाणी सुविधा देणं हे सर्व डॉक्टर्स आणि इथल्या स्टाफचं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि आज त्या ठिकाणी करतायत असं दिसतंय। काही गोष्टी त्यामध्ये 100% काही कर्मचाऱ्यामुळं हे सगळ्या कॉटेजच्या ह्याच्यावरती या ठिकाणी येतंय। आता स्वच्छतेचा अभाव या निमित्तानं 100% इथं आहे, टॉयलेटचा अभाव या निमित्तानं सगळीकडे आहे। ज्या कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी आज एवढा लोड आहे कॉटेज हॉस्पिटलवर की आज एखाद्या माणसाची कॅपॅसिटी 100 किलो उचलायचं असेल, त्याला जर 200 किलो दिलं तर ते माणूस सस्टेन करू शकत नसतो। त्यामुळं आज शहर वाढलंय, तालुक्यातील आणि आसपासचे सगळे पेशंट या ठिकाणी आपल्या कॉटेजला येतात, संख्या वाढायला लागली आहे। त्या पद्धतीनं हॉस्पिटल सुद्धा सगळ्या रूपांतरित वाढलं पाहिजे। आता हॉस्पिटलची निर्मिती 200 बेडची होते आणि हे 200 बेडची निर्मिती चालू झाल्यानंतर ह्या ज्या असुविधा आहेत त्या झालेल्या लोकांना आहेत त्या भविष्यामध्ये या सुविधेमध्ये निर्माण होऊन पेशंटना आणि त्यांच्या नातेवाईकांना 100% सुविधा देण्याचा प्रयत्न आम्ही करू।